जिंतूर तालुक्यातील ठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लाखो रुपयांच्या दागिने चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हा शाखा व ठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत उलगडा केला असून एका महिलेसह दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून चोरीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,84,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणा पोलीस ठाण्यात गुरण 42/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 331, 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर चाटे, नामदेव दुबे, राम पोळ, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, माणिक डुकरे, जयश्री आव्हाड, विलास सातपुते, रमेश चव्हाण, मधुकर ढवळे, चालक साने आदींच्या पथकाने ठाणा परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली. यावेळी ठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, चुजुडे व माने यांनीही सहकार्य केले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संगीता भारत मुंजे व विष्णू उर्फ बाळू काशीनाथ चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,84,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील चोरींच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मनोज टाक, जनशक्ती, जिंतूर.